हे तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण नाही दिला तुझ्या हाताला बाय संबर. हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव. हे तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल. मम्मी आई लेफ्ट द चॅट. हे वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गरम झालाय तर काय होतंय इथे चॉपिंग. लय हसलोय आम्ही आज, खूप हसलोय. खोबरा कापायला सांगितलंय. पातळ पातळ चिकन मटन असल्यावर कसा मसाला बनवायचा ते मी तिला करत लावले, शिकवायला घेतलंय. आज शाहू चिकन बनवणार आहे कारण की मला काम आहे. तो काम मी एकटी नाही करणार आहे, आम्ही दोघी सोबत करणार आहेत. हा शाहू, घराची साफसफाई घर की बडी बेटी. तर आम्ही फ्रीज साफ करणार आहेत कारण की तुम्हाला काय सांगू आमच्या घराची काय अवस्था झाली. एक तर ऑर्डर्स होत्या, हमारे घर का पूरा सिस्टम बदलली आहे. ऑर्डर्समुळे घरात लक्ष देता येत नव्हतं. ऑर्डर्स झाल्यावर म्हटलं आता घराकडे लक्ष द्यायचं, तर आता आईकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. कारण आई पडली आहे ना, तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर मागचे ब्लॉग बघा. हसते गेली बाहेर म्हणून आम्ही हसतो, नाही तर आमचं हसू कुठल्या कुठे पळालाय आमचं आम्हाला माहिती. तर शाहूला चिकन बनवायला शिकवायचं आहे आणि शिकवायला म्हणजे आज काम आहे. मी शिकला पाहिजे. असं कोण आजारी पडतोय कापायला लागतो, म्हणून शिकणं गरजेचं आहे. हा, तुझ्या चाकू लांब ठेव नाही तर मला बसायला लागेल. तर फ्रीज साफ करायचे आहे, आम्ही दोघी मिळून साफ करणार आहे. तर आजचा दिवस शाहू घरात आहे ना, जर शाहू घरात असली का मी जाम खुश असते. तेव्हा कुठे अशी खुशी असते, नाहीतर मग मी सदम्यात असते. मम्मीला असं आपण पाणी नाही मम्मीला पाणी देऊन द्या असं. तर आज मज्जा येणार आहे, शाहू घरी आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, आमच्या अशाच मज्जा गमती बघायच्या आहेत. कापलं का? माझा नख तुटला. ठीक आहे, वाचला गाईज वाचला. हा एवढा लसूण घेतलाय आणि हा एवढा सुका खोबरा घेतलाय. आता कटिंग होतोय आणि बाहेर पण होतो. आणि हा अद्रक थोडा सुकलाय, ताजा नाहीये ना, आहे ताजा, आपण घेऊ चहाला ठेवू. हे तर अद्रक आपल्याकडे हाच आहे ऑप्शन. आता ताजा अद्रक नाहीये, तुम्हाला दाखवते. लग्नाच्या आमच्या इतक्या वर्षांनी एवढी मोठी माझी लेक झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने भाजी आणली आहे घरात. भाजी म्हणजे ही दुसरी वेळ, खरं तेच बोलायचं, खोटं बोलायचं नाही. 6 दिवस आधी भाजी आणली होती. तर टॅमॅटो सगळे आतून किडकी. कारण आम्हाला भाजी एफर्ट्स मॅटर नाही. हा, आम्हाला भाजी घ्यायची माहिती नाही. तर आता ना काल सासू घरात हात घेऊन बसलीये, बायकोचा घाम निघतोय. आता कोणाला सांगूच शकत नाही, भाजी आणायला ऑप्शनच नाहीये. सो आता ते भाजी आणायला लागलेत. नाही तर लग्नाच्या इतक्या वर्षात मी सोबत असली तरच ते भाजी घेतील, सगळी शॉपिंग करतील. मी सोबत नसली तर काही आणणार नाही. काल मी येताना बोलते पप्पा त्या कोथिंबीरचा जुडा आहे, नाही मेथी
आता ती मेथी तो भैया बोलतो नाही भैया कोथिंबीर आता हे बघ. मेथी पालक एकदा काल हे पण घेत होते काय बोलली माठाची भाजी काल माठाची पण आठवण आलेली कोथमीर असं टॅमॅटो एवढे डाग डाग वरनं आणले आत कापले तर 2 आतून खिडके शेवटी मी व्हॉट्सअपवर फोटो पाठवलाय बघा असं खिडके आणल्यात तुम्ही एवढे पैसे घालवणार सो चेक करून घेत जा असे फ्रेश टॅमॅटो घेत जा 40 रुपये पाव आहेत सध्या टॅमॅटो तर असे खिडके आणले 40 रुपये पाव का 40 रुपये किलो हां 40 रुपये किलो आहेत तर एवढे महागाचे आणायचे ना असे खराब तर म्हणतात हां ठीक आहे पण आणू दे मी तर म्हणते किडके पण आणले तरी चालतील आणू दे आणायला लागलं की माणूस शिकतोय म्हणजे त्याला हळूहळू कळतं म्हणजे मग आता महाग आणलंय मग स्वस्त आणायला लागतो मग आता आपण खराब आणलंय तर मग ते नंतर चांगलं आणायला शिकतो म्हणजे असं माणूस शिकत जातो तर आम्ही आता शाहूच्या पप्पांना शिकवत घेतले भाजी आणायला त्यांना झालं असेल कधी सासू बरी होते ना ही कधी बाहेर निघते म्हणजे माझा अर्धा टेन्शन जाईल असं बॅक टू किचन बाय शिकवताना आम्हीच तोडा आम्हीच मोडा आम्हीच धुवा जरा मम्मीला ते हे होऊ दे रिकॉल होऊ दे आज काय कांड केलंय सांगू का त्या दिवशी रिंग लाईट आणि आज माझा डोळा सकाळपासून लाल झालेला मी बघत होती त्याला असं झूम करून आता मी फ्रीज उघडलाय कोथिंबीर काढायला ही लगे आली किटकॅट दिसली तर धडपडायला आली ना बोट इथेच घातला डोळ्यात मी असं करेन असं मी तूच करू शकते हे तूच जाऊ दे तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना गाईज मी अशी काय नाही करत मी एकदम साधी बोलली म्हणून मम्मी माझा फायदा घेते आता बघा डायरेक्ट मला मध्ये तुला चिकन बनवायचंय डोळ्यातनं पाणी येतोय सारखं मम्मी कांदा कापला माझे डोळे बघा मी पण रडली ना म्हणून मला रडवलं बॅड मॅनर्स याच्यासाठी तिचा जीव चालला होता एक राहिले एक त्यांच्याही खाऊन घेतल्यात एक राहिले माझी तिला ती काय काय इलेक्शन में गाडी आहे क्या घेतले काय काय घेतलंय आम्ही अशी कोथिंबीर एवढी दालचिनी एवढी म्हणजे 3 अशी अद्रक खोबरं लसूण जिरं आणि वेलची पण आणि माझ्या हाताची चव पण ते डीप मध्ये बघायचं असेल ना तर आम्ही खास रेसिपी करतोय मम्मीला हाईट पोचत नाही मम्मी अशी अशी टाचत आई एवढी माझ्या वरती गेली ना घे बाबा घे हा खाली तर रेसिपी आम्ही शेअर करूच मस्त पण आज आमची गमतीच बघा म्हणजे आम्ही अशी घरी असल्यावर असे कांड करत असतो ही मम्मी कांड करते मागे पण चम्मचीने पाडलं मच्छीचा आणि फुटेज मध्ये मला घेतली मी पाडले जिसका किराया धराया उसी का दिखाना चाहिए बघितला बघ देव बाप्पा बघ बघा हिला बघ चल ये अर्धा कप पाणी घे शाहू तर शाहूने कप घेतलाय तर अर्धा कप आपण ग्लास पण घेऊ शकतो एक इमेजिन करू शकतो की अर्धा कप पाणी ग्लासामध्ये इतकं बसतं पण कप बोलली आता मीच्या शब्दाबाहेर गेली तरी मला काय नाही तरी बोलेल असं नाही जे हातात येईल ते मग ते कपच काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं पाहिजे असं काही नाही एक अंदाज घ्यायचं जे हातात येईल ते भांड ना असं ते की त्याच्यामध्ये 1 कप पाणी मावतं असं हा 1 कप हा 1 कप नाही मी अर्धा कप बोलली 1 कप टाकला घातला आज मच्छी बनव अर्धाच टाकलाय मी विचारलं तुला 1 कप घेऊ का ना मसाला कर सगळं मी रेडी करून दिले लसूण वगैरे तिनेच निवडले असंच साफ करत करत मम्मीचा हात जातो किचनच्या टाईल्सवर आणि मग मम्मी ते चमकून काढते पार बघा तुम्ही आता घसल्यात
मी जरा बिझी होती, काम होता मला जरा. मी बोलले मम्मीला मी करते, पण तीच गेली. मग आता काय ते बघा गाईज, हात जात नाही तरी टाचांवर उभी राहून असंच करायचं असतं. नाही, मला नाही करायला लागणार, माझी हाईट आहे. मी अशी छोट्या हाईटची नाही. चिकन खायला आवडतो आणि धुवायला घाण वाटते. डोळ्यातनं पाणी येतं मला लागले. धू, भरपूर पाणी घे. तिला दुधाची भांडी घासायला पण कंटाळा येतो. भरून घे कढई मस्त. ही अशी असते मदत, ही अशी असते मदत. 2 वाजत आले, 1:30 वाजले. बघू 2 वाजेपर्यंत आमचं जेवण होतंय का. आता हिच्यावर राहून मला जमणार नाही, मला फ्रीज साफसफाई करायला लागेल. मला वाटलं हिची मला हेल्प होईल, पण हिचं खूप हळूहळू चाललंय. हिचं खूप हळूहळू चाललंय. तर तू हा कंटिन्यू. रिंग झाले 2 वाजत आले. हो ना, एवढी काय घाई आहे जेवणाची. काय पहिलं तेजपत्ता टाकायचा. पेशंट आहे आपल्या घरात. तेजपत्ता टाकायचे. आता राहू दे तुझा तेजपत्ता. लय स्लो करते मम्मी. इकडे हा काम, तिकडे तो काम, मम्मीचा तिकडे तो काम. अशी 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 अशी. हा घे, 2 घे. चल, आज आपल्याला असं आपलं घर असं जेवढा पसारा भरलाय ना घरात तो काढायचा नाही. मला काढते घराच्या चम्मच घे आणि कांद्याला परतव मस्त. हा, पण त्याला असं तेल तर ऑब्झर्व करू दे. ऑब्झर्व बोलतो. चम्मच जास्तच मोठा घेतला. फास्ट गॅस, फास्ट गॅस, फास्ट गॅस. हा, कांदा भाजताना गॅस फास्ट ठेवायचा. माहिती होता मला, बघत होते तू बोलते हा का. मस्त मिक्स केलाय. आता फक्त आपल्याला त्यामध्ये मीठ घ्यायचं. मीठ विसरले असते. हा, मस्त मसाला. हे बघ, असे कपडे नाही घालायचे जेवण बनवताना. गॅस जवळ पटकन आग. आज चम्मच बघा गाईज, तुम्ही कुठेच घ्या, पुढे ठेवलाय मी. मीठ किती. ओके. आम्ही टॅमॅटो पण चिकन मध्ये टाकतो. हा, बटाटा पण टाकायचे. चल मग का. काप बीट नाही. आता तो मसाल्याचा जो भांडा आहे तो धुवून घे. बघा असं. थांब. आता या 1-2 घोट टाक. हा, मग त्याच्यामध्ये मस्त चिकन झालंय. शाहू, हे माझ्या लेकीने मस्त चिकन केलेलं आहे. एकीकडे मी दूध गरम केलंय. तर अप्रतिम चिकन झालंय. मी टेस्ट केलाय. शाहूने मस्त भांडी पण घासून घेतलेत. आणि आता मी हा फ्रीज आपला आता वॉश करून घेते. मस्त घासून घेते याला छान असा चकचकीत. हे नाही काढलं. ते घासायचं राहिलं. सॉरी चॉकलेट्स आहेत. तर तुम्ही दोघी जेवून घ्या. आईला पण तूच वाढ. आणि मी फ्रीज साफ केल्यानंतर मस्त चिकनवर ताव मारते ना, मग रेस्ट करेन. हा, जवळ 3:30 झालेले आहेत. आणि आता भूक लागलेली आहे. पण मी फ्रीज क्लीन केलाय मस्त. आणि आता जेवायचं आहे. तुम्हाला दाखवते.
थकली आहे मी, आता जेवेन आणि आराम करेन. पण जेवता जेवता ह्या दुधाच्या पिशव्या आपल्याला गरम करत ठेवायच्या आहे, कारण फ्रीज बंद होता. सो आपलं दूध खराब व्हायला नको. आधी आपण त्या गरम करून घेऊया. श्राऊ झोपली आहे, आई पण झोपली आहे. 4 वाजत आलेत, 4:45 झाल्यात आणि मी जेवायला घेतलंय. श्रावणी चिकन जाम भारी केलं, मस्त झालं. सकाळचं ब्रेड आहे, मला मटन चिकन सोबत ब्रेड आवडतं खायला, सो मी खाते. हाय भार्गवी, रात्रीचे 9 वाजल्यात. भार्गवीचा होमवर्क चालू आहे. 9 वाजून गेलेत, 9:30 वाजल्यात. बाय भार्गवी. 8 वाजता स्टार्ट. अजून आमचं जेवण होतंय, गॅसवर भाजी आहे फोडणीला द्यायची. मस्त झोपली मी, फ्रीजचं आवरायचं ठेवलं. म्हटलं फ्रीज नंतर सगळी भांडी वगैरे भाज्या वगैरे नंतर लावेन. आणि जेवली 4:30ला, नंतर झोपून घेतलं. 5:30ला उठली मी, तर उठल्या उठल्या पाहुणीच चालू होती ना भार्गवी. पाहुणी चालू होती ना आपल्याकडे, पाहुणी चालू होती. तर आता वेळ मिळाला, आता स्वयंपाक करते आणि मग फ्रीज लावून घेते. तोपर्यंत आमचं चहा नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. म्हणजे पाहुण्यांच्या सोबत चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. चपात्या झाल्यात, ह्या अशा मी चपात्या केलेल्या आहेत. आता बोंबलांची मस्त भाजी करते आणि मग फ्रीजचं आवरून घेते. आता वेळ मिळेल तसं मी आवरते. जी मस्त झणझणीत भाजी झालेली आहे, होत आहे. पटकन कामं आवरते. उद्या लवकर उठायचं आहे. उद्या आईला चेकअपला न्यायचं आहे. उद्या आईचा प्लास्टर कदाचित डॉक्टर सोडणार. फक्त नवीन प्लास्टर नको लावायला, कारण ती कंटाळली हात पकडून पकडून. तर असं आहे. सो लवकर लवकर आवरते. ही एवढी भांडी पसारा सगळा चार संसार. बोलायच्या नादात मीठ टाकायचं राहून जाईल. शावी आजचा दिवस आमचा लय कसा गेलाय. काम करून करून गेलाय बस. आता झोप अशी लागेल. पण आजचा दिवस जाम भारी होता. का सांगू, पप्पांची पुण्यतिथी आहे रविवारी. आणि आज पप्पा माझ्या स्वप्नात आलते. दुपारी मी फ्रीजचं आवरायचं ठेवलं, फ्रीज वॉश करून मी झोपायला गेली. का आता मी झोपते, नंतर आवरते फ्रीजचं. तर फ्रीजचं आत्ता फायनली आवरून झाले. जी झोप भेटली ना दुपारी, मला झोप अशी मिळत नाही, पण पाऊण तासाची झोप मिळाली. आणि त्याच्यामध्ये पप्पा स्वप्नात आलेले. तर मी आज लय हॅप्पी आहे. रडली पण मला लय बरं वाटले पप्पा स्वप्नात दिसले असं. तिचा घाम निघाला असता म्हणून श्राव असले मला मज्जा येते, कारण खूप हेल्प होते. तर अशी आज आम्ही, म्हणजे आता कामच नाही येत ना, एवढ्या दिवसाचा पसारा होता सगळा असा, तो आम्हाला हलवा करायचा. कारण की ऑर्डरच्या टायमाला मी फक्त ऑर्डरमध्येच माझं लक्ष होतं. घरामध्ये मी काही काम नाही केलंय. लक्ष नव्हतं तेव्हा आई करायची, कधीतरी मी करायची, शाहू करायची आणि आई करायची. तर आता मला बरेच काय काय करायचंय, तर त्यामुळे असा हा दिवस जातो. आता पाहुणी असं वाटतं कमी झाल्यात, तर आपण हे करू ते करू, पण पाहुणी येतात आणि म्हणजे करायला घेतलेलं असतं ते राहून जातं. जसं आता फ्रीजचं आवरलं, पाहुणे आली तर ते राहिलं. तर पण एक 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 काम माझं मार्गी लागतंय. कारण की आता माझ्याकडे हे 2 महिने आहेत आणि ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ही कामं करून आणखी काय काय करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. सध्या माझं जिम वगैरे सगळं बंद आहे हा का, ते पण लवकर चालू होऊ दे. हे होऊ दे आणि लगेच ते पण चालू होऊ दे. तर
हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवली नसेल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा. हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.